नमस्कार. आज मी तुम्हाला अजून एक श्रावणी सोमवारचं पक्वान म्हणजे खजुराची पोळी ही सोपी रेसिपी शेअर करते. तर पहिला ते खजूर मी 300 ग्रॅम घेतलेत, ते सीड केलेत आणि त्या मिक्सरमधून काढलेत. एकदम सिंपल. ठीक आहे. बिया काढून मिक्सरमधून काढले मी. त्याचे गोळे केलेत मी. तर पिठाचे माझे इथे 9 गोळे झालेत, म्हणून मी ते खजुराचं पण मिक्स केलं, त्याचे 9 गोळे घेतलेत. त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही मिक्सरमध्ये, एकदम ड्राय पाहिजे. आणि आता इथे मी एक एक आपण नेहमीच पुरणपोळी वगैरे करतो तसंच हे खजुराचे गोळे त्याच्यामध्ये घालते पिठामध्ये. आणि नेहमी आपण चपाती पोळी करतो ना, तसंच मी लागते. काही याच्यामध्ये वेगळं नाहीच आहे. पीठ पण मळताना मी साधं चिमटीभर मीठ घालून तेल तेल घालून पीठ मळलेलं आहे, म्हणून मी यावेळी दाखवलं नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर हे श्रावणी सोमवारला आमच्या कम्युनिटीमध्ये श्रावणी सोमवारला आमचं एक तरी पक्वान असतेच केलेलं संध्याकाळी. त्यातलं हे एक पक्वान आहे. आणि हे मला का आवडते की हे डायबिटीज वगैरे असतील तुमच्या घरी कोणाला, तर ती लोक पण एन्जॉय करू शकतात, म्हणून माझं हे फेवरेट आहे ही रेसिपी. आणि एकदम सोपी आहे. पण तुम्हाला वाटलं जरा हे साधं अजून काहीतरी घालायला पाहिजे, रिच करायला पाहिजे, तर तुम्ही काय करा, बदाम आणि पिस्ता ह्याचं बारीक पीठ करून घ्या मिक्सरमधूनच आणि मग ह्या खजुराच्या पेस्टमध्ये घाला, मिक्स करा की ते रिच तुमची खजुराची पोळी तयार होईल. तर अशी इंटरेस्टिंग रेसिपीज मला तुम्हाला माझ्या कुकबुकमध्ये मिळतील. इट इज अवेलेबल ऑन ॲमेझॉन. आणि आता सध्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयामध्ये द रूट्स ऑफ द सिटी, द पाठाय प्रभूज ऑफ मुंबई ह्याचं एक्झिबिशन नोव्हेंबरपर्यंत आहे आणि तिकडे मी डिस्काउंटवर ठेवलेलं आहे पुस्तक. तर नक्की याचा लाभ घ्या आणि मला कळवा. धन्यवाद.